क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य। माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार, कार चालक गंभीर। माहूर किनवट राष्ट्रीय राज्यमार्गावरील नखेगाव फाट्याजवळ महिंद्रा इको चारचाकी व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून चारचाकी चालक गंभीर जखमी झालाय। ही दुर्घटना आज दिनांक 31 दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास घडली। अपघात इतका भीषण होता की रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता। माहूर येथील रुपेश गुलाबराव आराधे व 29 वाई बाजार येथे राहणाऱ्या बहिणीस भेटण्यासाठी महिंद्रा इको क्रमांक MS 27 AR 9210 या वाहनाने गेले होते। परत येत असताना नखेगाव फाट्याजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला त्यांच्या वाहनाची जोरदार धडक बसली। या अपघातात दुचाकीस्वार जयराम कोमल प्रसाद मिश्रा वय 60 राहणार सायफड तालुका माहूर हे शाईन कंपनीच्या मोटरसायकलवर क्रमांक MHAJ 1589 प्रवास करत होते। धडकेनंतर मोटरसायकल शेकडो फूट दूर फेकली गेली। या भीषण अपघातात जयराम मिश्रा यांचा जागीच मृत्यू झाला तर रुपेश आराधे हे गंभीर जखमी झाले। जखमी आराधे यांच्यावर माहूर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर मंगेश वाघमारे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे रेफर केले। घटनेची माहिती मिळताच माहूरचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतक व जखमींना रुग्णालयात हलविले। या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी संजय वडसकर। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।